नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच सर्व प्रश्न आपल्याला येणार आहेत. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपलब्ध होतील. इयत्ता 8वी हिंदी द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 50, वेळ 2 तास. प्रश्न पहिला, गद्य विभाग. 12 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे बघा. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा, एक परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या परिच्छेदवर आधारित आपल्याला दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. परिच्छेदचं वाचन करा व्यवस्थित आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे. एक, कृति पूर्ण करो. जन्मसिद्ध अधिकार की भावना की विशेषताएं. कोई हथियार इसे काट नहीं सकता, कोई आगे इसे जला नहीं सकता, कोई जल इसे भिगो नहीं सकता. या पद्धतीने आपल्याला 3 कृती लिहायच्या आहेत. त्यानंतर दुसरं असेल, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखो 2 अंकों के लिए. एक, पानी, सलील. जवान, युवा. तीसरा, हमारा जन्मसिद्ध अधिकार स्वतंत्रता विषय पर अपने विचार लिखिए. बघा, या ठिकाणी विचार दिलेले आहेत. आपण अशाच पद्धतीने लेखन करायचं आहे. 2 गुण मिळवायचे आहेत. पुढचं पहा, आ भाग. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा तो परिच्छेद. कोणत्या पाठातला परिच्छेद आहे ते मला कमेंट करून सांगा. दूसरा, संजाल पूर्ण कीजिए. लेखक पिता को जवाब देता तो यह होता. बघा, 4 कारणं लिहायची आहेत. दो, सत्य असत्य लिखिए 2 अंकों के लिए. बचपन लेखक के लिए बिल्कुल एक शब्द के प्याले जैसा ही था, सत्य. 2, पिताजी तमाम दौड़ धूप करने पर भी लेखक को कॉन्वेंट में दाखिल कराने में सफल हो गए, असत्य. तीसरा, माता पिता द्वारा दिए गए प्रोत्साहन का महत्व इस विषय पर अपने विचार लिखिए. बघा, या ठिकाणी हे दुसरं विधान सत्य आहे. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचे. विभाग 2, 12 अंकों के लिए. प्रश्न पहिला, क. पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा, आपली कविताची ओळ दिलेली आहे. धरती का अंगण या कवितेच्या 4 ओळी दिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला कृती विचारलेली. पहिलं, कवी की अपेक्षाएं तालिका पूर्ण कीजिए 2 गुणांसाठी. धरती का आंगन ज्ञान विज्ञान से महके, सभी खेतों तक नदियों का जल पहुँचे, शिल्पकला खूब विकसित हो. और 4, पृथ्वी फलों फूलों से हरी भरी हो. त्यानंतर दुसरं,
कविता की पंक्तियों को उचित क्रमानुसार लिखकर प्रवाह तक्ता पूर्ण कीजिए. बघा या पद्धतीने ते पूर्ण करायचं आहे. चौथं वाक्य आधी लिहायचं आहे, मग पहिलं, मग दुसरं, मग तिसरं. अचूक क्रमाने लिहा आणि 4 गुण मिळवा. ख भाग. निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. 2 अंकों के लिए कविता दिलेली आहे ती वाचायची आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायच्या आहेत. कृती कीजिए. कृषकच्या संदर्भात 2 वाक्य लिहायचे आहेत आपल्याला. दूसरा, परिच्छेद में इस अर्थ में आया शब्द पीड़ा, वेदना, मंगलकारी, शुभकर. तीसरा, आरंभ की 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. विभाग 3 व्याकरण विभाग 2 अंकों के लिए. प्रश्न तीसरा, सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. 1. संज्ञा के भेद लिखे 2 अंकों के लिए. भीड़ समूहवाचक संज्ञा, मुंबई व्यक्तिवाचक संज्ञा. विलोम शब्द लिखे फायदा तोटा, रोशनी अंधेरा. 3. लिंग पहचान कर लिखिए कवयित्री स्त्रीलिंग, पिता पुल्लिंग. 4. वचन बदल कर लिखो कपड़ा कपड़े, गोली गोलियां. 5. मुहावरे का अर्थ वाक्य में प्रयोग कीजिए. नीचा दिखाना, अपमानित करना. वाक्य, रामू के पिताजी हमेशा बच्चों को नीचा दिखाते हैं. दूसरा, पसीना बहाना, श्रम कराना. किसान खेती में हमेशा पसीना बहाता है. प्रश्न चौथा, उपयोजित लेखन. अपने नानाजी दादाजी को पढ़ाई में अपनी प्रगति के बारे में पत्र लिखिए. बघा हे पत्र या पद्धतीने पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची हिंदी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.